इंडिया आघाडीची उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये फुलपूर या लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक प्रचारासाठी रॅली आयोजित करण्यात आली होती। या प्रचार सभेत कार्यकर्त्यांच्या अभूतपूर्व अशा गोंधळामुळे राहुल गांधी आणि अखिलेश यादव या दोघांनाही भाषणच करता आलं नाही आणि या दोघांनाही सभा सोडून निघून जावं लागलं। अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांनी त्यांच्या समर्थकांचा गोंधळ नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्यांना अपयश आलं। त्यामुळे भाषण करणं शक्य न झाल्यामुळे दोघंही स्टेजवरनं निघून गेले। पण त्याआधी जाहीर भाषणाच्या ऐवजी स्टेजवरच राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने एकमेकांशी गप्पा मारल्या। कार्यकर्त्यांच्या गोंधळामुळे पोलिसांना सभेत लाठीमारही करावा लागला आणि चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती। पण काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या या सभेला उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या गर्दीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय। या गर्दीची सगळीकडे चांगलीच चर्चा रंगली आहे। राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेला होणाऱ्या या गर्दीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि लोकमतचं YouTube चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून करा।